नमस्कार, मी सचिन मोरे आणि आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. मित्रांनो, आता आपण वडगाव मावळ या ठिकाणी आपण आलो आहोत आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर आतंक समाजाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी घेऊन जे लोक मुंबईहून नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत, नेमकं काय त्यांचा मुद्दा आहे आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दादा, काय नाव तुमचं आणि कुठून आहात? मी राजाराम आसवरे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मावळ तालुका अध्यक्ष आणि लोकशाही शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष लहुश्री विष्णुभाऊ कसबे हे समाजाच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणाबाबत ज्यांनी अबगडच्या विषयी त्यांनी संताप घेतलेला आहे. पाठीचे आहेत लोणावळा शहर अध्यक्ष आमचे कृष्णभाऊ साबळे हे स्वतः उपस्थित आहे आणि नेहमी आम्ही विष्णुभाऊच्या कार्यास समर्थन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाकडे त्यांच्या सहवासात आम्ही राहून त्यांनाही सपोर्ट करतो. आज योगायोगाने आमच्या मावळ तालुक्यात वडगाव येथे आलेले आहेत. त्यांचा आम्ही करतो. त्यांच्या मागण्या ते समाजासाठी लढतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हावा अशी एक आम्ही माफक अपेक्षा करतो आणि त्याच्या पुढील कार्यात आम्ही शुभेच्छा देतो. जय लहुजी, जय भीम, जय भारत. काय राहू नितीन गोडके, लघुजी शक्ती सेना, सोशल मीडिया आणि माझ्या पश्चिम महाराष्ट्राचं कोर कमिटी पद माझ्याकडे. मी भाऊंसोबत 2 नोव्हेंबर पासून मुंबईच्या सुमननगर अण्णाभाऊ साठे पुतळा येथे अभिवादन करून विष्णू भाऊंनी लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वात भाऊंच्या नेतृत्वात पदयात्रा चालू केलेली आहे. ही पदयात्रा मुंबईपासून ते नागपूरच्या दिशेने जात असताना काल आम्ही कार्ला येथे मुक्काम करून दिवसभर चालत असून आज मावळ तालुक्यामध्ये आमचे अवसरे भाऊ हे भेटले, साबळे भाऊंनी भेटले, स्वागत केलं आणि आम्हाला सूचना दिल्या, आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की काही पत्रकार आपल्या भागात इथं थांबलेले आहेत, त्यांना आपण पदयात्रेसंदर्भात 2 शब्द बोलावेत आणि पदयात्रे कशासाठी आहे ते सांगावे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षणाची पदयात्रा यापूर्वी विष्णुभाऊ कसबे साहेबांनी 5 वेळा केलेली असून ही 6वी पदयात्रा आहे. 5 पदयात्रेमध्ये अबकड वर्गीकरण हा सर्वात पर्यायी मुद्दा जो आम्ही घेतला होता, त्याचं अबकड वर्गीकरण व्हावं. एससी मध्ये 59 जाती असताना आमच्यापर्यंत आरक्षण आमच्यापर्यंत पोहोचत नाही, यासाठी आरक्षणाचं अबकड करावं. यासाठी विष्णुभाऊ कसबे साहेब स्वतःची नोकरी सोडून 2013 पासून समाजासाठी झटत आहे. त्याचं कुठं फल म्हणून गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की एससी आणि एसटी मध्ये राज्य शासनाने त्याचे अबकड वर्गीकरण करून अंमलबजावणी करावी. परंतु आज 1 वर्ष 2 महिने होऊन उलटले तरी सुद्धा सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. फक्त आमची पिळवणूक केलेली आहे. 3 वेळा अल्टिमेटम देऊन 3 महिन्याचं 2 वेळा आणि 6 महिन्याचं या वेळेस आम्हाला अल्टिमेटम दिलं की बाबा तुमची मागणी आम्ही पूर्ण करू. पण आम्हाला काही सरकारवर विश्वास नाही, त्यामुळं आम्हाला पायी चालत जावं लागणार आहे. हिवाळी अधिवेशन येणाऱ्या डिसेंबरमध्ये 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि आमची ही पदयात्रा जवळपास 41 दिवस चालणार असून आजचा हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी आम्ही भक्तिशक्ती चौक निगडी पुणे इथे आमचा मुक्काम असणार आहे. आणि आपले नितीन भाऊ वायदंडे माझ्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे जो अबकडचा अंमलबजावणी व्हावी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लवकरात लवकर मंजूर करावा आणि 41 दिवस न होता आज 4था दिवस आहे आणि सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. अन्यथा आज 4था दिवस आहे आणि पुढे किती दिवस आम्हाला चालायला लावणार. यदा कदाचित लहुजी शक्ती सेनेचा आपल्याला अभ्यास बऱ्यापैकी माहीत असेल की सर्वात अतिक्रमण म्हणजे सर्वात जर मागणी न्यायिक मागणी घेत असून सुद्धा आमच्या पदरात काही पडलेलं नाही. यदा कदाचित जर आपले कार्यकर्ते पदाधिकारी जर खवळले तर या महाराष्ट्रात एक धुमाकूळ होईल. यांनी सरकारने जाण ठेवावी आणि लवकरात लवकर संघटनेची समाजाची मागणी पूर्ण करावी. थांबतो. क्रांतिकारी जयलो. काय नाव तुमचं? आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
आणि सगळ्या महापुरुषांना प्रथम वंदन करतो. माझं नाव कृष्णा वसंत साबळे, राहणार लोणावळा. मी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिव लोणावळा शहर व शिवशाही व्यापारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या नात्याने सगळ्यात आधी या बहुची शक्ती सेनेचा जो मुंबई ते नागपूर पदयात्रा चालू आहे त्याला सगळ्यात पहिलं प्रथम मी शिवशाही व्यापारी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देतो व माझ्या मावळ तालुक्यातील आमचे मातंग समाजाचे जे काय पूर्ण समाजाकडून मी जाहीर असा पाठिंबा देतो. आमचे आसवरे दादा आहेत, आमच्या लोणावळा शहरातून थवळे साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत. आम्ही या ठिकाणी मावळ तालुक्यात म्हणजे मावळ तालुका पुणे जिल्ह्याचं काळीज आहे. पुणे जिल्ह्याच्या काळजात आम्ही इथं उभं आहे आणि या ठिकाणावरून मी आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री सगळ्यांचे भाऊ, सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना कळकळीची विनंती आहे की हे काय हाल चाललेत समाजाचे, मातंग समाजाचे हाल चाललेत, दादा हे हाल होऊ देऊ नका. आणि ज्या काय आमच्या थोड्याशा मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात हीच माझी नम्रतेची विनंती आहे. काय मागणी असं आहे की समाजाचं जे काय आम्हाला जे काय मिळते आरक्षण ते आमच्या मातंग समाजापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी अबकड वर्गीकरण राज्यातून भारताभरातून कमी कमी 5 राज्यात झालेलं आहे. अबकड वर्गीकरण झालेलं आहे आणि तिथं न्याय पण मिळालेला आहे फक्त. आणि आत्ताचा जो काय कर्नाटक राज्य आहे ते आत्ताचं राज्य आहे, ते आता तेलंगणा आत्ताचं राज्य आहे, त्याला तिथं न्याय मिळतोय आम्हाला, तिथं अबकड होतंय. तर आपला महाराष्ट्र सगळ्यात जुना महाराष्ट्र राज्य आहे, सगळ्यात जुनं. आणि आपल्या ज्या महाराष्ट्र राज्यात त्या महापुरुषाची भूमी आहे, संतांची भूमी आहे आणि खरा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. भारतात जर म्हटलं तर सगळ्यात मोठा इतिहास हा महाराष्ट्र राज्याचा इतिहास आहे. आणि तो इतिहास जपणारा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन, अण्णाभाऊ साठेच्या विचारधारा घेऊन आणि गाडगे महाराज महात्मा फुलेंचे विचारधारा घेऊन हा महाराष्ट्र हा आम्ही जिवंत ठेवलेला आहे. त्याच्या कुठल्याही गोष्टी त्यांच्याच विचारधारेवर आम्ही चाललोय. आणि जर ह्याच महाराष्ट्र राज्यात जर आम्हाला न्याय मिळत नाही तर ही अत्यंत दुःखदी बाब आहे. तर त्यासाठी माझे हात जोडून सरकारला विनंती आहे की मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. जय लोक संपर्क आहे काय नाव? माझं नाव नितीन वायदंडे, मी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख. लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई साहित्य स्मारक या ठिकाणाहून या पदयात्रेची सुरुवात झालेली आहे. आज पदयात्रेचा 4था दिवस आहे. आम्ही प्रामुख्याने 2 मागण्या घेऊन या नागपूरकडे निघालेलो आहे. अनुसूचित जातीमध्ये अ ब क नुसार वर्गवारी व्हावी आणि दुसरा मातंग समाजावर जे आता पूर्ण महाराष्ट्रभर जे अत्याचार हल्ले होतात त्याच्यावर कुठंतरी कारवाई व्हावी आणि जे गुन्हेगार आहेत ते हल्ले करणारे त्यांच्यावर कारवाई व्हावी. या 2 मागण्या घेऊन आम्ही नागपूरकडे निघालेले. आज जवळजवळ 4था दिवस आहे या पदयात्रेचा. काल अतिशय म्हणजे आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेबांनी ही 6वी पदयात्रा आहे. 5ही पदयात्रेमध्ये जेवढा त्यांना त्रास झाला नाही तेवढा त्रास काल एक पूर्णतः म्हणजे खंडाळा जो घाट आहे
अतिशय तीव्र चढण असलेला प्रवास करून आम्ही लोणावळा शहरामध्ये आलो काल. त्याच्यानंतर आम्ही कार्लाच्या इथं मुक्काम केला आणि आज आम्ही मावळ या पवित्र भूमीमध्ये येत असताना या भूमीमधले काही मातंग समाज बांधव आमच्या कुळातील रक्तातील इथं आले. आदरणीय विष्णू भाऊंचं त्यांनी स्वागत केलं आणि भाऊंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आरक्षण आपण जर पाहिलं तर आरक्षण बऱ्याच याच्यामध्ये दिलं जातं, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये. नेमकं तुम्हाला कुठे कमतरता? 7 नंबर आम्हाला फक्त नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माला 50% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे संविधानाने. आरक्षण दिलं. आम्हाला आरक्षण आहे पण जे आरक्षण आहे, जे म्हणतो ना आपण एक भाकर दिली खायला, पण त्या भाकरीचा चतकोर वाटा पण आमच्या वाटेला येत नाहीये. त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतोय की त्या भाकरीचे तुम्ही 4 तुकडे करा आणि आमच्या वाटेची भाकर आम्हाला द्या, आम्ही ती बरोबर खातो. कारण एक भाकर असताना सुद्धा आमच्या वाटेला आतापर्यंत एवढ्या वर्षात चतकोर सुद्धा भाकर आमच्या वाटेला आलेली नाही. आरक्षण 4,000 पाटील त्यांनी आता आरक्षण इकडे ओबीसीने पण आरक्षण करायला सुरुवात केली. आरक्षणासाठी आता मातंग समाज त्या ठिकाणी नाही. याच्यामधून कुठेतरी जातीयतेमध्ये वाढ होती असं वाटत नाही. हे सर्व जर लहुजी शक्ती सेनाची ही संघटना आहे, या संघटनाचा जन्म की आरक्षणात वर्गीकरण व्हावं यासाठी झालेला आहे. आणि लहुजी शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कदमे साहेब हे पुणे महानगरपालिकेत सेवेला असताना त्यांनी फक्त हा विषय आरक्षणात वर्गीकरण व्हावी या विषयासाठी त्यांनी 2012 मध्ये नोकरी सोडून या लढ्याला सुरुवात केलेली आहे. आता आपण बघतो की सर्व आरक्षणासाठी लढतात, ते सर्वांना आपला आपला हक्क मांडायचा या भारतात अधिकार आहे, ते त्या पद्धतीने मानतात. पण आपण 2012 पासून या लहुजी शक्ती सेना या संघर्षात आहे. खूप म्हणजे 2012 पासून आदरणीय विष्णूभाऊ कदमे साहेबांनी याच विषयाला घेऊन 5 वेळा पदयात्रा केली. जवळजवळ 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय की अबकडानुसार सर्व राज्यांमध्ये वर्गीकरण व्हावे. यानुसार तुम्ही पंजाब घेता, तेलंगणा घेता, कर्नाटक या राज्यात वर्गीकरण झालेले 14 महिने उलटूनही महाराष्ट्र सरकारने अनंत बदर जे पटनाचे उच्च न्यायालयाचे ते हे निवृत्त न्यायाधीश त्यांच्या ह्याच्यात समिती स्थापन केली. त्या समितीने सुद्धा अजून अहवाल दाखल केला नाही. त्याला मुदतवाढ मागतात. आमची हीच मागणी आहे की तुम्ही मुदतवाढ न घेता त्वरित निकाल देऊन लवकरात लवकर अनुसूचित जातीमध्ये वर्गवारी देण्यात येईल. तर आपण बघितलं तर या ठिकाणी लहुजी शक्ती सेना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुंबईहून नागपूरच्या दिशेने आरक्षणाचा मुद्दा घेऊन निघालेले आहेत. यांची एकच मागणी आहे की या आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे. आरक्षण आहे परंतु ते यांना मिळत नाहीये. शिक्षण असो किंवा नोकरी असो, नोकऱ्याही मिळत नाहीयेत आणि शिक्षणामध्ये त्यांना प्राधान्य दिलं जात नाही असं यांचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर त्यांना या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची मागणी या ठिकाणी या नागरिकांनी केलेली आहे. मावळ परिसरसाठी मी सचिन मोरे, वडगाव मावळ. विष्णुभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विष्णुभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आद्य क्रांतिगुरु लहुजी वक्ता साळेंचा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा.